आपण मैदानाच्या आतमध्ये सामना बघू शकता. थर्ड राऊंडचा पहिला सामना. ढोळे विपक्ष देवरुंग, दोन मातब्बर संघ, दोन दिग्गज संघ, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. या सामन्याचा आस्वाद घ्यायला मिळेल. देवरुंग विपक्ष ढोळे. बलवंत आणि विजय अशी सलामीवर जोडी आणि त्यांना सामोरं जाईल तो गोलंदाज आतिश. ढोळे संघाकडून आतिशच्या खांद्यावर कुठेतरी जबाबदारी दिली. पहिल्या षटकाची पॉवर प्लेचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, फलंदाजांना संधी असेल, कारण 38 सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा कुठेतरी ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असेल. आणि इथे पहिला चेंडू, सुरेख दर्जाचा चेंडू हाताळला जातोय आणि निर्धाव चेंडू, पहिला चेंडू तर निर्धाव हाताळला जातोय. आणि फुलटॉस चेंडू, चांगला फुलटॉस पद्धतीने कटवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने चौकाराकरिता. 4 धावा आल्या. 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. नंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी इथं समाचार घेतला जातोय गोलंदाजाचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि एक चांगला फटका चौकाराला. बलवंतच्या बॅटमधून आलेला हा चौकार. बलवंतच्या कुठेतरी पुढील चेंडू आतिशचा आणि इथं चेंडू काही काळ हवेमध्ये होता, तर चेंडू नोमॅन्स लँडमध्ये जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. बॉल बिल काय नाही, लपो रे, बॉल लपो, बॉल लपो, चल लपो लपो, बॉल लपो, बॉल बिल काय द्यायचे नाही. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव हाताळल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर चौकाराला, त्यानंतर येणारी 1 धाव आणि 5 धावा धावफलकावर आतापर्यंत लावल्या गेतात. या इनिंगमध्ये प्रथमच विजय आता प्रथमच असेल आणि इथं मोठा फटका खेळायचा होता, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं गोलंदाज आतिशच्या माध्यमातून. चेंडू थोडा स्लोवर केला गेला, चेंडूची गती कमी केली आणि इथे निर्धाव चेंडू. चांगले चतुर गोलंदाज आहेत आतिश, चांगले चतुर गोलंदाज आहेत आतिश, कारण आतापर्यंत सुरेख दर्जाची गोलंदाजी केली. हा चेंडू देखील लोअर फुलटॉस होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण तिथं खराब, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. डीजे षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकांती धावसंख्या धावफलकाला होते ते 9 धावा. 4 षटकांचा होणारा सामना, पहिलं षटक समाप्त झालं 9 धावा धावफलकावर. आतिशने चांगली गोलंदाजी केले, 2 चौकार. गोलंदाज शानू येथील इथे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि दुसरा गोलंदाजीचा भार दिला जाते त्या शानूच्या खांद्यावर. शानू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आणि शानूला सामोर जाईल तो बलवंत.
बलवंत कामगिरी करावी लागणार आणि बलवंत कामगिरी केले का पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय आणि चेंडू षटकाराच्या आतमध्ये झेल झालाय आणि गडी बाद होतो. बलवंत फटका तर बलवंत होता मात्र तिथं क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल घेतला गेला, झेल टिपला गेला तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 100 कॅच बघायला मिळाली. सुरेख दर्जाची क्षेत्ररक्षण बलवंत बाद झाला आणि नवीन फलंदाज हरेश आणि हा चेंडू देखील अप्रतिम दर्जाचा हाताळला जातोय. गोलंदाज शानूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट आली होती, त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव येतोय. फलंदाजांना कोणत्याही प्रकारे संधी देत नाहीये. हरेशसाठीचा पुढील चेंडू शानू यांच्या माध्यमातून असेल. शानू गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि मोठा फटका खेळला जातो. चेंडू चौकारच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 13. आणि हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा तर लोअर फुलटॉस होता, मात्र बॅटची आतली कडा घेऊन लेग स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. एका धावेवर समाधानी राहावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर लावले जात आहेत. दाद द्यावी लागेल शानूला, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये शानूने कुठेतरी 5 धावा खर्च केल्या, फलंदाजांना बांधून ठेवलंय. 4 षटकांचा होणारा सामना एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत, एका विजयी स्कोअर पर्यंत नेऊन ठेवण्याची जबाबदारी आता हरेशच्या खांद्यावर आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती हरेशने, या सामन्यामध्ये देखील त्या कामगिरीचा पुनरावृत्ती कुठेतरी करावी लागेल हरेशला. आणि इथे पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. वाईड चेंडू, वेल वाईडच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. शानू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. आणि इथं गतीमध्ये परिवर्तन होतं. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली आणि एकाच धावेवर कुठेतरी समाधानी दिसले आपल्याला हरेश. एक धाव आली, धावसंख्या 16. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि शानू निश्चितच एक चांगल्या दर्जेदार कामगिरी करतोय, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय तो शानूचा पुढील चेंडू आता त्याला सामोरं जाईल तो विजयला कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. सलामीसाठी गेलेला विजय सामोरं जाईल तो शानूला. आणि निश्चितच दर्जेदार चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने वळाला आणि सुरेख दर्जाचा चेंडू हाताळल्याच्या नंतर या षटकात निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांती धावसंख्या धावफलकावर 16. कॅरी ऑन डीजे.
आणि 2 षटकांती धावफलकावर धाव लावल्या गेल्यात 16. तिसरं षटक घेऊन आलेत ते गोलंदाज केतन. केतनच्या खांद्यावर दिली गेले जबाबदारी तिसऱ्या षटकाची. केतनचा पहिला चेंडू त्याला समोर जाईल तो हरेश आणि हरेशने पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आणि दरम्यान हॅलो चेक. संभाजीनगर मुरबाड चषक पर्व दुसरं या सायंकाळच्या सत्रामध्ये शहापूर तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक ज्यांनी बदलापूरमध्ये आपलं अस्तित्व गाजवलं सोमनाथजी खाडेसर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या चषकाच्या वतीनं आम्ही आपलं शब्द सुमनाने सरचे स्वागत करतोय आणि पुढील इनिंगमध्ये त्यांचा आवाज सुद्धा आम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धाव संख्या धावफलकर लावली जाते 20. आणि हा चेंडू सीमारेषे बार फेकून दिलाय 6 धावांकरिता. 6 धावा डीजे. धावा लगावल्या गेला फलंदाज हरेशने आक्रमण केलं, प्रहार केलाय गोलंदाजावर. 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर 26 धावा झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये एक दिमागदार कामगिरी करणारा हरेश या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची फटकेबाजी आतापर्यंत करतोय. यापुढे देखील अशाच प्रकारची कामगिरी हरेशच्या माध्यमातून अपेक्षित असेल त्याच्या संघातील इतर खेळाडूंना, त्याच्या साथीदारांना. दरम्यान सुरेख दर्जाची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते हरेशकडून. आता केतन तिसरं षटक हाताळत असताना केतनने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 10 धावा खर्ची केल्यात. केतनला काहीसा बदल करावा लागणार आहे, कारण हरेश आक्रमक पवित्र्यामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. केतनचा पुढील चेंडू हरेश पुन्हा एकदा, आणि हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. सुरेख प्रकारचं कलेक्शन, सुरेख प्रकारची फेकी. दरम्यान एकाच धाव्यावर कुठेतरी समाधानी राहावं लागतंय. 1 धाव आली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल 27 या धावसंख्येवर. या षटकामध्ये धावा येताना बघायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये शांत ठेवल्याच्या नंतर या षटकामध्ये कुठेतरी धावा येताना बघायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, त्याला सामोरं जाईल तो विजय. आणि मोठा फटका खेळला जातो. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक जज करतायत आणि व्हॉट अ जजमेंट. सुरेख दर्जाचा झेल, सुरेख झेल, अप्रतिम झेल. गडी बाद होईल. विजय बॅक टू द पवेलियन. विजय बाद झाला. डीजे.
नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा इथं वाईट चेंडूचा इथे इशारा येतोय. अवांतर चेंडू. पुढील चेंडू आणि फुल टॉच मध्ये चेंडू. फलकर लावल्या गेल्यात. अमोल कोथोरे कुठे असाल, संपर्क साधायचा आहे अमोल कोथोरे. फलंदाज अमोल. नवीन बॉल गोलंदाज येतो अमोल. स्ट्रायकिंग एंडला असेल तो आकाश. लक्ष द्यायचंय गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा संघ. मागाचा जो चेंडू तिथे क्षेत्ररक्षण करण्यात आलेला होता तो चेंडू चौकार होता, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड करण्यात येतील. इनिंग झाल्यावर 2 धावा ऍड करण्यात येतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायचंय. पहिला चेंडू असेल आणि सामोरं जाईल त्याला आकाश. अमोलचा रनअप मध्ये काहीशी गडबडी झाल्या कारणास्तव अमोल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आणि आकाश आणि सुरेख दर्जाचा चेंडू, सुरेख दर्जाचा फटका. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण तिथं सुरेख झालं. फेकी देखील तितक्यात दर्जाची. आणि या 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाला. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटच्या षटकाची सुरुवात इथे 2 धावांच्या मदतीने करायला बघायला मिळाली. आकाशच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. आणि मोठा फटका. आकाशच्या बॅट मधून येणारा खणखणीत दणदणीत षटकार. पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे. 6 धावा. संख्या धावफलकावर 42. आकाश मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि आकाशने चेंडू फेकून दिला होता मैदानाच्या बाहेर. अमोल
2 चेंडूंमध्ये अमोलने धावा खर्च केल्या त्या 8. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. आता साईड चेंज करून राईट आर्म राऊंडचा मारा घेऊन पुन्हा एकदा अमोल. आकाश करता आणि इथं चांगल्या पद्धतीचा फटका चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेध घेतोय क्षेत्ररक्षक. तिथे सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा धावून पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता तिसरी धाव देखील इथं पूर्ण धावून पूर्ण झाले. नजर हटी दुर्घटना घटी. जिथे 2 धावा होत्या तिथे तिसरी धाव देखील चपळाईने इथं धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर कॉलिंग आपल्याला बघायला मिळाली. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पुरली ती 45 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकामध्ये देखील धावा येताना बघायला मिळतात. अमोलने 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या 11. आणि हा चेंडू देखील फेकून दिलाय, भिरकावून दिलाय सीमारेषे पार. ब्रँडेड षटकार. संख्या झपाट्याने वाढली. 51 धावा. 51 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सहा धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर 51. या षटकातील 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. उर्वरित चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारता येतो देवरुंग संघ हे बघावं लागणार आहे. आणि मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही. 2 धावांवर समाधानी राहावं लागेल, संतुष्ट राहावं लागेल. 2 धावांच्या या सहाय्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली 53 या धावसंख्येवर. या इनिंगचा शेवटचा चेंडू कुठेतरी अमोलच्या माध्यमातून हाताळला. मात्र हरेशला दाद द्यावी लागेल, कौतुक करावे लागेल. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले हरेश. आणि मोठा फटका खेळला गेला. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गडीबाद. धाव संख्या झाले 53 + 2 म्हणजे 55 धावा झाल्या देवरुंग संघाच्या. 56 धावा करायचेत. मी सोमनाथजी खाडे द व्हॉइस ऑफ शहापूर यांना विनंती करतोय की त्यांच्या शब्द सोमनांनी आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन यापुढील सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून होईल. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील सर. संभाजीनगर चषक मुरबाडचं पर्व दुसरं आपण अनुभवतोय मित्रांनो. आपलं शहापूर आणि मुरबाड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी असते आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण क्रिकेटचा महासंग्राम अनुभवतोय मित्रांनो. मध्यंतरी कोविडचा बराचसा काळ निघून गेला आणि तदनंतर दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की सामना स्पीडअप करायचा आहे. देवरुंग संघ आणि ढोळे संघ दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती की सामना स्पीडअप करायचा आहे. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत आणि सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आयोजकांकडून अगदी विनम्र सूचना.
संध्याकाळचं हे सत्र सामन्यांचं आजचं पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण क्रिकेटच्या या महाकुंभ मेळ्यामध्ये अनुभवतोय. अप्रतिम सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आजचं संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी वातावरण गरम करणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. दोन बलाढ्य संघ भिवंडी विभागाला बिलॉंग करणारे देवरुंग विपक्ष डोहळे या दोन ताकदवर संघादरम्यान आपण लढत अनुभवतोय. सुरुवातीला आपण पाहिलं देवरुंग संघानं फलंदाजी केली. 4 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहिलं पूर्वार्ध जेव्हा आपण अनुभवला 56 धावा बनविल्यात आणि 57 धावांचं लक्ष असेल यावेळेला डोहळे संघासमोर. 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान असणार आहे फलंदाजी करत असताना देवरुंग संघाच्या समोर. देवरुंग ढोळे संघाचे 2 धडाडीचे फलंदाज, ढोळे संघाचे 2 हुकुमाचे एक्के फलंदाजीसाठी मैदानात जात असताना आपण पाहतोय. सलामीवीरांची जोडी आपण 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान असेल यावेळेला फलंदाजी करत असताना ढोळे संघासमोर. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येताना आपल्याला बघायला मिळतोय. संभाजीनगर चषक 2021 हे पर्व दुसरं आपण अनुभवतोय मित्रांनो. आणि क्रिकेटच्या या महाकुंभ मेळ्यामध्ये आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जातोय आणि भिवंडी विभागातील 2 ताकदवर योद्धे एकमेकांसमोर उभे टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. देवरुंग संघाची फलंदाजी आपण पाहिली. पूर्वार्धामध्ये 4 षटकांचा खेळ झाला आणि तब्बल 55 धावा बनविल्यात आणि 56 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीरांची जोडी 2 महत्वपूर्ण फलंदाज बिनीची जोडी आणि हुकुमाचे एक्के ढोळे संघाचे फलंदाजीसाठी आपण जाताना पाहतोय. साहिल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज शिरताज. साहिल आणि शिरताज असे 2 बलाढ्य फलंदाज फलंदाजीसाठी खेळपट्टीचा ताबा घेताना आपल्याला बघायला मिळतात. देवरुंग संघाचं क्षेत्ररक्षण सजलंय. जसा पंचांचा सिग्नल येईल तसा मात्र सामन्याला सुरुवात होईल. या क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यामध्ये आपणा सर्वांचं, मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, मैदानाच्या सभोवती असलेल्या सर्व क्रीडा प्रेमींचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी समालोचक सोमनाथ खाडे संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतोय आणि आपणा सर्वांना घेऊन जातोय मैदानावरती. स्ट्राईकवरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज शिरताज आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईकच्या एंडवरती आपल्याला बघायला मिळतोय साहिल नावाचा फलंदाज. दोनही फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि गोलंदाजीचा भार देवरुंग संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आकाश. पहिला चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा हा प्रचंड वेगवान चेंडू अगदी शरीरावरती आदळतोय आणि 0 धावांवरती समाप्त होणारा हा चेंडू आपण पाहतोय मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची छाप सोडतोय. वेगानं चेंडूला हाताळलं आणि सरळ फलंदाजाच्या मात्र शरीराचा वेध घेतलाय. 0 धावांवरती हा चेंडू समाप्त झाला आणि आले आले आपल्या वेगाचा परिचय देत असताना आकाश नावाचा हा गोलंदाज. हा चेंडू या वेळेला मात्र चेंडूचा अंदाज घेतला आणि चेंडूवरती एक मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त आघात बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 0 धावा आल्या. तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार येतोय. शिरताज नावाचा हा फलंदाज इथून मात्र आपल्या नावाची छाप सोडतोय. दुसरा चेंडू फेस करत असताना 6 धावा वसूल करतोय. स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं सुद्धा खातं खोलतोय. श्री गणेशा होत असताना आपल्याला बघायला मिळतोय धावफलकावरती 6 धावा बिनबाद 6. एक जबरदस्त सुरुवात. दुसरा चेंडू या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑन बाउंड्रीवरून क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. चेंडूला अडवून फेकी केली गेली. एकाच धावेवरती समाधान. शिरताज या वेळेला दाखवून देतोय सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर मात्र आपल्या अनुभवाचा वापर करतोय. चांगल्या चेंडूवरती या वेळेला मात्र एक हळुवार हाताने खेळलेला फटका आपल्याला बघायला मिळाला. सिंगल घेतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मात्र जाऊन विसावतोय. 1 धाव या वेळेला आली आणि धावफलकाला मात्र आकार वाढवून गेली. 7 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात.
आकाश नावाचा गोलंदाज थोडीशी उंची जरी कमी असली तरी मात्र गोलंदाजीची वेगवानता आणि भेदकता मात्र जबरदस्त आहे. पहिला चेंडू आपण अचूक पाहिला, तदनंतरचा एक शॉर्ट पिच चेंडू पाहिला, त्याच्यावर षटकार आला, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली आहे. आकाश सज्ज आहे. या वेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं साहिलला, मात्र प्रचंड वेगवान हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर आउटस्विंग बघायला मिळाला आणि सरळ जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 0 धावांवरती हा सुद्धा चेंडू समाप्त होतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. आपण पाहतोय आकाश नावाच्या गोलंदाजाचं थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 0 धाव, नंतरच्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर मात्र कमबॅक करतोय. आकाश नावाचा हा गोलंदाज सांगतोय मी सुद्धा काय इतक्या दूरून मुरबाडच्या नगरीमध्ये आलोय. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू 0 धावांसाठी जबरदस्त गोलंदाजी आहे. निर्धाव स्वरूपामध्ये या चेंडूला सुद्धा समाप्त केलं गेलंय. आकाश आपल्या अनुभवाचा वापर करतोय आणि इथं मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. षटकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. सततचे डॉट चेंडू, 24 चेंडूंचा हा सामना असतो मित्रांनो. एक डॉट चेंडू तुम्हाला सोन्याच्या तोलाचा असतोय. या वेळेला पुन्हा एकदा फुलटो चेंडू आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इनफिल्डमध्ये चेंडूला अडवलं आणि एकाच धाबेवरती इथून मात्र संतुष्ट राहावं लागेल. पहिलं षटक जे आकाशचं मार्गस्थ होतं ते इथं मात्र समाप्त झालं. आमचे पंच आम्हाला सांगत असताना की पहिलं षटक समाप्त होत आहे आणि धावफलकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 8 धावा. पहिलं षटक जे मार्गस्थ होतं आकाशचं ते पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर आपल्याला धावफलकावरती 8 धावा बघायला मिळत आहेत. धावा जरी कमी बघायला मिळत असल्या तरी मात्र थोडीशी संमिश्र या वेळेला सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालं आकाशला. तदनंतर एकही गडी अद्यापपर्यंत बाद नाहीये. चांगली सुरुवात करत असताना आकाशला आपण पाहिलं. पहिलं षटक समाप्त झालं, तदनंतरचं दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी. ललेशचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. वेगानं चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला अडवतोय. एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. दोनही फलंदाज अद्यापपर्यंत तळ ठोकून फलंदाजी करतायत. ही मात्र जमेची बाजू असेल ढोळे संघासाठी. सलामीसाठी आलेले दोनही फलंदाज साहिल आणि शिरताजला आपण पाहतोय. शिरताजच्या बॅटमधनं एक षटकार सुद्धा पाहिलाय. तदनंतर पुन्हा एकदा सज्ज आहे स्ट्राईक वरती. या षटकामध्ये प्रथमच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला ब्रश झालेला हा चेंडू ऑन साईडला जातोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती एकाच धाबेवरती समाधान. जबरदस्त व्यूहरचना बघायला मिळतीये. चेंडू जशा पद्धतीचा टाकला जातोय अगदी त्याच चेंडूसाठी तशाच फटक्यांसाठी मात्र व्यूहरचना बघायला मिळतीये. सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यांच्याकडनं मात्र चांगली साथ मिळताना बघायला मिळतीये. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन बघायला मिळत आहे देवरुंग संघाच्या माध्यमातून. ललेशचा हा चेंडू यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू, नजरेत भरलेला हा चेंडू या चेंडूसाठी वाट पाहत होता आणि सरळ भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हा षटकार मात्र संजीवनी प्रदान करून देणारा ठरतोय. 16 धावांवरती धावफलक आपण हलताना बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज ललेशचं 56 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूंचा हा सामना मित्रांनो आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय डोळे संघ यावेळेला 56 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. साहिल नावाचा हा फलंदाज विध्वंसक फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा मान. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. 2 क्षेत्ररक्षक. या वेळेला मात्र अद्भुत झेल पकडला जातोय मैदानाच्या आतमध्ये झेल आणि समाप्त होतोय फलंदाज साहिलचा खेळ. साहिल बॅक टू द पॅव्हेलियन.
अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ललेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी गेलेला साहिल आपण पाहतोय. बाद झाल्यानंतर अगदी निराश हताश मनानं मात्र डगआउटच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतिश नावाचा फलंदाज, याच्या खांद्यावरती मात्र इथून जबाबदारी असेल. वन डाऊनची जागा घेतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर जी वन डाऊनची जागा असते आपल्या भारतीय संघासाठी आपण नेहमी पाहत असतो. विराट कोहली या जागेवरती खेळत असतो आणि ही जागा मात्र अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. आतिश नावाचा हा फलंदाज ही जबाबदारी पेलेल का, या मात्र अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढील का, हे पाहणं खूप औत्सुक्याचं असेल. शिरतासाठी यावेळेला फुलटो चेंडू गॅपमध्ये ढकलून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गाठतोय सीमारेषा. ओव्हर द रोप, षटकार. ललितचं दुसरं षटक आपण पाहतोय. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतीये. शिरताज नावाचा फलंदाज सलामीसाठी आलाय आणि मैदानामध्ये मात्र तळ ठोकून अद्यापपर्यंत सज्ज आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जास्त बाहेर जातोय. गुणवत्ता तपासली जाईल चेंडूची आणि आमचे पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र वाईट असेल. अवांतर स्वरूपामध्ये धावफलक हलताना आपल्याला बघायला मिळेल. अवांतरच्या स्वरूपात आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतात. 23 धावा. धावफलक वेगानं पुढे जाताना पुन्हा एकदा सज्ज आहे शिरताज. उर्पी चेंडू आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफ नक्षत्ररक्षक चेंडूवरती मात्र झेल या वेळेला धरणीला दान केला जातोय आणि 2 धावांचं नुकसान होतंय. यावेळेला आपण पाहतोय देवरुंग संघाला आणि लाभ होत असताना आपल्याला बघायला मिळतोय ढोळे संघाला. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसरं षटक जे मार्गस्थ होतं ते मात्र इथं समाप्त झालं आणि दुसऱ्या षटका अखेर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद, 25 धावा. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक. मैदानाच्या आतमध्ये भिवंडी विभागातील 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर भिडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. एकमेकांच्या उणीवा जाणीवा माहीत असलेले हे दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र झुंज देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त सामना. 56 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य पेलण्यासाठी शिरताज आणि साहिल नावाचे फलंदाज सलामीसाठी आले होते. भूमिकेत गणेश सरांना अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये यावेळेला धावफलक सस्ताना आपल्याला बघायला मिळत आहे. 12 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि इथून गरज असेल 31 धावांची. अगदी अचूक त्यांचं गुणलेखन आपण पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रापासनं जबरदस्त कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे. अगदी स्कोररच्या पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं, समालोचकाच्या पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं, स्कोरर्सना अगदी जबरदस्त कामगिरी आहे. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आपले आभार असतील. जाऊया मैदानावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आहे ज्युनियर आकाश. या वेळेला आपल्या देवरुंग संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळेल. सामना करताना आपल्याला बघायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमच या सामन्यामध्ये आतिश नावाचा हा फलंदाज बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून सामना पाहत होता. यावेळेला त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आकाश गोलंदाजीसाठी सज्ज. डावखुऱ्यात आता हा गोलंदाज. यावेळेला मात्र दिशाहीन चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर जास्त बाहेर निघणारा हा चेंडू. पंच आम्हाला सांगताय दोनही हात मात्र फैलावत असताना वाईट चेंडू. या षटकाची सुरुवात वाईट न होते आणि 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. ज्युनियर आकाश नावाचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून राऊंड द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू. गुणवत्ता तपासली जाईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव आपल्याला एक्स्ट्राची येताना बघायला मिळते आणि वाईटची 1. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात 2 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. मोफतच्या या धावा मात्र तुम्हाला अडचणीत घेऊन जातील मित्रांनो. देवरुंग संघाला आठवण करून देईल मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 55 धावा आहेत आणि 56 धावांचं लक्ष्य आहे ते मात्र ढोळे संघासमोर. 3 धावा तुम्ही यावेळेला अवांतरच्या स्वरूपात दिल्यात. पुन्हा एकदा ज्युनियर आकाश नावाचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून राऊंड द विकेट जात असताना
पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. या चेंडूवर सुद्धा बघावं लागेल. पंच आम्हाला सांगतील की हा चेंडू सुद्धा मात्र स्वैर असेल आणि वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळेल. हे लक्ष कठीण होतं, लक्ष थोडंसं अवघड वाटत होतं, ते मात्र सोपं करून देण्याचं काम केलं जात आहे. ज्युनियर आकाश नावाचा हा गोलंदाज. आता मात्र जे समीकरण होतं 12 चेंडू आणि 31 धावा, आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतायत की आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज मात्र इथून असेल फलंदाजी करत असताना ढोळे संघाला. चांगली फलंदाजी आपण पाहतोय शिरताजच्या माध्यमातून आणि त्याच्या सोबतीला एक हार्ड हिटर फलंदाज आतिश आपल्या खांद्यावरती जबाबदारी. या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती मात्र डोहळे गावची पालखी असणार आहे. या पालखी मात्र लिलया पार करण्याचं काम केलं जाईल का की मात्र डिपेंड करण्यात यश मिळवेल देवरूंचा संघ, हे मात्र येणारी काही मिनिटे आपल्याला निश्चितच सांगून जातील. डावखुऱ्या हातानं पुन्हा एकदा सज्ज आहे. अगदी 8-10 पावलांचा रनअप. या वेळेला चांगला फटका आहे. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक ताईना चेंडूला पकडलं, चेंडू फेकलाय. एकाच धाबेवरती इथून मात्र समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. काही चेंडू आपण स्वैर पाहिले. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती मात्र अवांतर स्वरूपाच्या धावा पाहिल्या. तदनंतर मात्र हा चेंडू आपण खोलवर टप्प्याचा पाहतोय. जबरदस्त सुरुवात करतोय. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. ज्युनियर आकाशला माहिती आहे की धावा जरी थोड्याशा जास्त आपल्या खात्यात असल्या तरी मात्र समोरचा फलंदाजी करणारा संघ ताकदवर आहे. त्यांच्यासाठी हे धावफलक मात्र निश्चितच मोठं नसणार आहे. शिरता सज्ज ऑप्टिकवर येऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्ल्यानंतर मात्र या वेळेला जबरदस्त चेंडू हाताळतोय डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. नेहमीच मात्र भयंकर साबित होत असतात, अगदी धोकादायक साबित होत असतात. त्याचंच प्रात्यक्षिक मैदानात देत असताना सुंदर चेंडू पाहिला. टप्पा खाल्ल्यानंतर मात्र उसळी घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 0 धावांसाठी जबरदस्त गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा सज्ज आहे फलंदाज शिरताज. या वेळेला बिगिट करण्याचा मानस. बॅटला हलक्यानं ब्रश झालेला हा फटका आपण पाहतोय ऑन साईडला. अगदी सीमा रेषेवरून क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आहे. एकाच धाबेवरती इथून समाधान मानावं लागतंय. धावफलक हळूवाररित्या पुढे हलतंय आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावा. 3रं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो आणि 3ऱ्या षटकाच्या या खेळामध्ये आपण पाहतोय. आणि धावफलकाला जर आपण गवसणी घातली तर धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत 32 धावा. 1 बाद 32. काहीशी संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल दोनही संघासाठी. 32 धावा जरी धावफलकावरती पाहायला मिळत असल्या 3ऱ्या षटकामध्ये तरी पण मात्र धावसंख्या जी बनवायची आहे ती मात्र 56 आहे. या वेळेला मात्र सुंदर चेंडू बघायला मिळाला. ऑन साईडला उडवून द्यायचा होता मात्र सरळ शरीरावरती आदळणारा हा चेंडू आहे. आतिशला मात्र या चेंडूचा अंदाज आला नाही. वेगवान बॅट्सस्विंग होता मात्र चेंडू थोडासा स्लोवर आला. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होणारा हा चेंडू. मित्रांनो 24 चेंडूंचा सामना. एक डॉट चेंडू तुम्हाला सोन्याच्या तोलाचा असतोय. एक डॉट चेंडू तुम्हाला मात्र सामन्यातून बाहेर घेऊन जाण्याचं काम करेल. या वेळेला आतिशवरती जबाबदारी आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा मानस. खडे खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाज अतिशय हुशार आहे. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू 0 धावांवरती निर्धावपणे समाप्त होतोय आणि धावफलकाला मात्र स्थिरावण्याचं काम केलं जात आहे. धावफलकावरती पूर्णविराम आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत स्थिरावलेली धावसंख्या. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. आतिश नावाचा हा उजव्या हाताचा फलंदाज. या वेळेला फुलटोस घेतलाय. ऑफ साईडला उडवून दिलाय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू थांबणार नाहीये. या वेळेला भगव्या पट्टीला सलामी. पंचांचे हात लहरीप्रमाणे फिरत असताना चेंडू होतोय सीमापार. संघर्षमयी चौकार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि सामना मात्र रोमहर्षक अवस्थेत जाताना आपण पाहतोय. सलामीसाठी आलेला शिरताज फलंदाजी करत असताना सज्ज आहे आणि त्याच्या सोबतीला आतिश सुद्धा. या वेळेला त्याच्या बॅटमधनं चौकार येतोय आणि धावफलकाला मात्र वाऱ्याच्या वेगानं पुढे घेऊन जातोय. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि इथून मात्र गरज असेल 20 धावांची. दोनही संघासाठी सामना ऑन आहे. हा सामना कोण जिंकेल? देवरू
देवरुंग की डोहळे, डोहळे की देवरुंग, हे प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्या रमेश शिंदे महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर अद्यापपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये. यावेळेला पाहावं लागेल, 6 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 20 धावांची इथून गरज असेल. गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय. देवरुंग संघाकडनं विजयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. उंचपुरा गोलंदाज, एक 5-6 फुटांची हाईट असलेला हा मजबूत गोलंदाज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फुल टोज, नजर बसलेला हा फलंदाज. या वेळेला मात्र बॅटचं पाणी पाजतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चे 5 चेंडू आणि 14 धावा, सामना खुला करणारा हा षटकार आपण पाहिला मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये शिरताज सांगतोय, का माझ्या कर्णधारानं मला सलामीसाठी पाठवलंय, का माझ्या गावानं जबाबदारी दिली आहे, का माझ्या खांद्यावरती धुरा टाकली आहे. इथून शिरताज सांगत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा या वेळेला शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आणि व्यूव्हरशने अंतर्गत मात्र शिरताजला या वेळेला अडकवलं जात आहे. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय झेल आणि फलंदाज होतोय या वेळेला शिरताज फेल. फलंदाज शिरताज बॅक टू द डगआउट. यानंतरचा जो सामना होईल भवाळे विरुद्ध गोठेकर बी, दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. गोठेकर बी विपक्ष भवाळे, दोनही संघाच्या कर्णधारांना विनम्र विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सामना रंगतदार अवस्थेत आपण पाहतोय मित्रांनो. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. या वेळेला आपण पाहतोय मैदानात संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना गरम झालेला. डोळे संघ संघर्ष करतोय. इथं मात्र तुमच्या स्वप्नांवरती काम करावं लागेल. तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आतिश आहे आणि त्याच्या सोबतीला शानू नावाचा फलंदाज. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 34 धावांची गरज, 14 धावांची गरज असेल. 4-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज जो गोलंदाजीसाठी आलाय विजय, त्यानं मात्र षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून दिलाय देवरुंग संघाला आणि आपल्या संघाची जी खांद्यावरती जबाबदारी आहे ती मात्र पार करण्याचा प्रयत्न त्याचा सातत्यानं चालू आहे. यावेळेला पंचांच्या उजवीकडून सज्ज आहे फलंदाजीसाठी नवीन फलंदाज शानू आहे आणि त्याच्या खांद्यावरती असेल यावेळेला संघाची जबाबदारी आहे. सज्ज आहे. पहिला चेंडू ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू. यावेळेला मात्र 4 मुंड्याची फलंदाज आणि इथं मात्र सॅक्रिफाईस करतोय विकेट. या वेळेला मात्र सांघिक यश मिळालं देवरुंग संघाला. फलंदाज जो मैदानात गेला होता शानू या वेळेला पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन. जय बजरंग भावाळे संघाचे कर्णधार कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. न्यू बॅट्समन इन होतोय इन ॲट नंबर 5 वरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज केतन आहे आणि आतिशला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. त्याची जी काही धडपड होती स्ट्राईक वरती येण्याची ती मात्र यावेळेला यशस्वी झाली आणि इथून मात्र त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय विजय आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला आणि फलंदाजाला मात्र खिळवून ठेवला. या वेळेला मात्र आतिश आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू थांबणार नाहीये, गाठतोय सीमारेषा. ओव्हर द रोप, षटकार.
सामना गरम होतोय आणि या मैदानात आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. भिवंडीवरून आलेले हे 2 संघ प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतायत. मैदानाच्या चारही बाजूला जर आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी बघायला मिळतीये. भावाळे संघाचे कर्णधार आणि गोटेकर बी संघाचे कर्णधार नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेक केली जाईल. भवाळे विपक्ष गोटेकर बी. त्यापूर्वी आपण लक्ष वेधतोय सामन्याकडे. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे 8 धावांची. अतिश नावाचा फलंदाज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकत असताना जबरदस्त षटकार खेचतोय आणि आपल्या संघाला मात्र कमबॅक करून देण्याचं काम केलं जात आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेला आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आपण मैदानात पाहतोय. जबरदस्त क्रिकेटचा हा थरार, जबरदस्त क्रिकेटचं हे आयोजन आपण पाहतोय. आदरणीय अमोलदादा कथोरे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला 4 चंद्र लावणारा हा सामना आपण पाहतोय. रमेश सर, शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज सज्ज उजव्या हातानं उजव्या बाजूनं. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बिगिट करण्याचा मानस. चेंडू थांबणार नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. तत्पूर्वी आपण पाहतोय नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक झाली. भवाळे संघानं नाणेफेक जिंकली आणि शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मित्रांनो, मैदानात आपण सामना तापलेला पाहतोय. संध्याकाळचं सत्र गरम करणारा हा सामना. या सामन्याचा जर आपण विचार केला तर स्पर्धेला यशस्वी करणारा हा सामना. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा मंत्रमुग्ध करणारा सामना. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि दोनही संघाच्या कर्णधारांना याची मी सूचना देईल. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मी मगाशी सांगितलं होतं, वनडाऊनवरती आलेला हा फलंदाज आहे आतिश. विराट कोहलीची जागा घेतो. अतिशय महत्वाची जागा असते आणि ही जागा मात्र यशस्वीरित्या पार पाडत असताना दाखवतोय. जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि संघाला विजयाच्या समीप आणतोय. शेवटचा 1 चेंडू घेऊन विजय. फुलटो चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलंय. अगदी सुई मधून धागा काढावा अशा पद्धतीनं चेंडूला करतोय सीमा पार आणि हा येतोय विजयी चौकार. सामना आपण पाहिला. या सामन्यामध्ये मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलं. अप्रतिम फलंदाजी आतिशच्या माध्यमातून पाहिली. तो आतिश ठरतोय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. संभाजीनगर चषक 2021चं पर्व आपण दुसरं पाहतोय मित्रांनो. आणि क्रिकेटच्या या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती आपण एक जबरदस्त सामना पाहिला आणि तदनंतर मात्र जो सामना आपल्याला पाहायला मिळेल, भवाळे विपक्ष गोटेकर बी, 2 ताकदवर संघ भेटताना आपल्याला बघायला मिळतील. तत्पूर्वी आपण पाहतोय आतिशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करत असताना आदरणीय अमोलदादा कथोरे यांच्या हस्ते. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला.